मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळी एका कंटेनरनं समोरील 5 वाहनांना जोरदार धडक देऊन भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये इनोव्हा कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर टाटा टिगोर कारमधील 4 जण गंभीर जखमी झालेत. या अपघातामध्ये कंटेनरनं समोरील 5 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडला. यामध्ये 3 कार, एक आयशर टेम्पो आणि एक बल्कर अशा 6 वाहनांचा समावेश आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं कंटेनर चालक अवधेश यादव हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात असताना तो बोरघाटातील खोपोली एक्झिट जवळ आला. तेव्हा कार चालकाचं कंटेनरवरचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरील टाटा पंच कार क्रमांक 4185ला जोरदार ठोकर मारून तिच्या पुढे असलेल्या टाटा टिगोरला जोरदार धडक दिली. टाटा टिगोर कारच्या पुढे असलेल्या आयशर टेम्पोला जोरदार धडक देऊन कंटेनर पुढे जाऊन इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक देऊन इनोव्हा कारवर कंटेनर पलटी झाला आणि त्यामुळे पुढे असलेल्या बल्करला पाठीमागून जोरदार धडक बसल्यानं 6 वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातामध्ये इनोव्हा कारमध्ये श्रीकांत अनंत जाधव, अंबादास दामू पेटारे, प्रमोद संतोष पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर टाटा टिगोर कारमधील स्वप्नील नामदेव भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड, कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झालेत. या अपघातातील 6 वाहनांचा चक्काचूर झालाय. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, IRB पेट्रोलिंग, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. 3 जणांचे मृतदेह खालापूर या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवलेत. सगळी वाहनं क्रेनच्या सहाय्यानं बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सुरू केली.